गॅस के पाणी सांगलीत घरगुती एलपीजी सिलेंडरमधून निघाल्या पाण्याच्या धारा 28 किलो वजनामुळे ग्राहकाची फसवणूक उघड. महागाईच्या काळात सर्वसामान्यांचे कंबरडे मोडलेले असताना सांगलीमध्ये अत्यंत धक्कादायक आणि अजब प्रकार समोर आला आहे. सांगलीतील एका सजग ग्राहकाने इंडियन गॅस कंपनीकडून घेतलेल्या घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरमधून चक्क गॅसऐवजी पाणी बाहेर पडल्याची घटना उघडकीस आलेली आहे. या प्रकारामुळे गॅस एजन्सी चालकांकडून ग्राहकांची होणारी उघड फसवणूक आणि त्यांच्या जीवाशी चाललेला खेळ समोर आलेला असून सध्या संपूर्ण सांगली जिल्ह्यात नागरिकांमध्ये तीव्र संतापाचे आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सांगलीमधील एका ग्राहकाने नेहमीप्रमाणे गॅस एजन्सीकडून घरगुती वापरासाठीचा 14.2 किलो गॅस असलेला सिलेंडर विकत घेतला. सिलेंडर घरी आणल्यानंतर जेव्हा त्याने शेगडीला गॅस कनेक्शन जोडले आणि रेग्युलेटर चालू केला तेव्हा गॅस योग्य पद्धतीनं पेटत नसल्याचं त्याच्या लक्षात आलं. काहीतरी बिघाड असावा या शंकेनं ग्राहकाने तात्काळ संबंधित गॅस कंपनीच्या कार्यालयात फोन करून गॅस दुरुस्ती करणाऱ्या अधिकृत कर्मचाऱ्याला बोलावून घेतलं. गॅस कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी घरी येऊन सिलेंडर आणि शेगडीची तपासणी केली असता तपासणी दरम्यान सिलेंडरचा व्हॉल्व्ह तपासला असता कर्मचाऱ्यासह घरातील सर्वच जण अवाक झाले. या सिलेंडरमधून गॅसऐवजी थेट पाण्याची धार बाहेर पडू लागली. सिलेंडर गॅसऐवजी पाण्याने भरलेला गॅस पाहून ग्राहक अचंबित झाला. नियमानुसार घरगुती गॅस सिलेंडरचे रिकामे वजन साधारण 15 ते 16 किलोच्या आसपास असते आणि त्यात 14.2 किलो एलपीजी गॅस भरला जातो. म्हणजेच भरलेल्या सिलेंडरचे एकूण वजन अंदाजे 30 किलोच्या आसपास असणे आवश्यक आहे. मात्र संबंधित ग्राहकाच्या या सिलेंडरचं एकूण वजन तब्बल 28 किलो 500 ग्राम भरलं होतं. गॅस पूर्णपणे गायब करून त्यात वजनाची भरपाई करण्यासाठी सिलेंडरमध्ये लिटरने पाणी भरण्यात आल्याचं वजनाच्या आकड्यावरून स्पष्ट होत आहे. या प्रकरणाची अन्न आणि नागरी पुरवठा विभाग आणि वैध मापन शास्त्र विभागाने गांभीर्यानं दखल घेऊन संबंधित गॅस एजन्सीची तात्काळ चौकशी करावी आणि दोषींवर कडक कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी आता सांगलीतील नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून केली जाते आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.